2 सप्टेंबरला काढलेला हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करा. ओबीसी बैठकीत उपस्थित असलेल्या ओबीसी नेत्यांची मागणी. दिवाळीच्या आत कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करा. जरांगेंची फडणवीसांकडे मागणी. जीआर रद्द करायला बापाची पेंड आहे का? जरांगेंचा ओबीसी नेत्यांना सवाल. आमच्या हक्काचं संरक्षण करण्यात सरकार कमी पडतंय. जरांगेंना रेड कार्पेट का टाकलं जातंय? लक्ष्मण हाकेंचा सरकारला सवाल. तर सरकारचा जीआर संविधान विरोधी असल्याचं मत. रामदास कदम ठोकणार अनिल परबांवर मानहानीचा दावा. कदमांच्या पत्नीनं जाळून घेतलं की जाळलं असा परबांनी केलेला सवाल. तर बाळासाहेबांच्या पार्थिव प्रकरणाबाबत सीबीआय चौकशीची कदमांची मागणी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पार्थिवासंदर्भात रामदास कदमांनी केलेले आरोप खोटे. रामदास कदमांना कोर्टात खेचणार अनिल परबांचा इशारा. उद्धव ठाकरे वाईट होते तर 2014ला मंत्रिपद का घेतलं? अनिल परबांचा रामदास कदमांना सवाल. तर महापालिका निवडणुकीच्या पूर्वी लोकांचं लक्ष विचलित करण्याचा डाव असल्याचा आरोप. मी गद्दार आणि नमक हरामांना उत्तर देत नाही. रामदास कदमांनी केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा घणाघात. तर उद्धव ठाकरे खरे गद्दार. रामदास कदमांचा ठाकरेंना टोला. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचं आधार कार्डही खोटं असल्याचं समोर. आधार कार्डवर अस्तित्वातच नसलेला पत्ता. पहिल्या कसोटीत भारताचा वेस्ट इंडिजवर 1 डाव आणि 140 धावांनी विजय. जडेजा आणि सिराज ठरले हिरो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराट आणि रोहितचं कमबॅक. तर शुभमन गिल भारताचा कर्णधार. मी पाहुयात गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघात प्रकरणाची दखल मंत्री चंद्रकांत पाटलांनी घेत पुणे पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत. गौतमी पाटीलला उचलायचं की नाही असा सवाल विचारत चंद्रकांत पाटलांनी डीसीपी संभाजी पाटलांना सुनावला. दरम्यान तू असशील गौतमी पाटील, जखमी चालकाच्या उपचाराचा खर्च कर असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी डीसीपींना आदेश दिलेत. त्याचबरोबर आतापर्यंत काय तपास केला या संदर्भात पाटलांनी चौकशी केली. आपल्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी पीडित कुटुंबियांनी चंद्रकांत पाटील यांच्या जनता दरबारामध्ये भेट देऊन कारवाईसह मदतीची मागणी केली. गौतमी पाटील काय उचलायचं की नाही? अरे हो, पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही? हो, पण मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे. चला तुम्ही म्हणाल की गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये, कोणीतरी ड्राईव्ह करत होतं का भूत ड्राईव्ह करत होतं? तो जो कोण ड्राईव्ह करत होता त्याला पकडायला लागेल ना. पकडला, केस दाखल केली. बरं, मग तो कुठे आता? मग तुझी गाडी कुठे आहे? गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकीन नाही गौतमी पाटील असेल तिला एक नोटीस द्या की तुमच्या. मग बरा, तुम्ही काय करा, त्या बिचाराची मुलगी समोरून बसली आहे, तर तिला काय म्हणा तू असेल गौतमी पाटील वगैरे, तू म्हणा त्यांचा खर्च तरी कर. मग सगळं तुम्ही लक्ष घाला, तुम्ही लक्ष घाला. पुढची बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी मंत्री चंद्रकांत पाटलांवर ट्विट करून टीका केली आहे.
चंद्रकांत पाटलांनी मतदारसंघातला गुंड भर दिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून गेला. त्याच्या अटकेसाठी कधी फोन केला नाही, पण गौतमी पाटीलला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणण्यासाठी फोन केला. रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना ट्विटच्या माध्यमातून टोला. तर रोहित पवार यांनी मला शिकवण्याची गरज नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले. रोहित पवारला काय कामधंदा आहे? लय नेता व्हायला लागला. हा जरा तरी स्वतःची पद सांभाळून राहा रे बाबा. काय म्हणाला? कोळी युद्ध होत आहे पुण्यामध्ये, त्यावर दादा बोलत मला- आहेत, पण गौतमी पाटीलच्या प्रकरणामध्ये मला रोहित पवारने शिकवण्याची वेळ आलेली नाही. निलेश धायवळ विषयामध्ये मी काय केलं ते काय जाहीरपणे सांगू काय? आपोआप लुकआउटची ऑर्डर निघाली काय? यांना प्रत्येक वेळेला ढोल वाजवण्याची सवय, आम्हाला नाही सवय. विस्तारित पाहूयात. गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघात प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे आणि यात मंत्री चंद्रकांत पाटलांनी दखल घेत पुणे पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत. गौतमी पाटीलला उचलायचं की नाही असा सवाल विचारत चंद्रकांत पाटलांनी डीसीपी संभाजी पाटलांना सुनावलं. दरम्यान तू असशील गौतमी पाटील, जखमी चालकाच्या उपचाराचा खर्च कर म्हणत चंद्रकांत पाटलांनी डीसीपींना आदेश दिलेत. त्याचबरोबर आतापर्यंत काय तपास केला या संदर्भात पाटलांनी चौकशीही केली. आपल्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी पीडित कुटुंबियांनी पाटलांच्या जनता दरबारात भेट देऊन कारवाईसह मदतीची मागणी केली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी या संदर्भात कारवाईचे आदेश दिले. हा, ते गौतमी पाटीलला काय उचलायचं की नाही? अरे हो, पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही? हा हो, पण मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे. चला तुम्ही म्हणाल की गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये, कोणीतरी ड्राईव्ह करत होतं का भूत ड्राईव्ह करत होतं? तो जो कोण ड्राईव्ह करत होता त्याला पकडायला लागेल ना. पकडला, केस दाखल केली. बरं, मग तो कुठे आहे आता? मग तुझी गाडी कुठे आहे? गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकीन नाही गौतमी पाटील असेल तिला एक नोटीस द्या की तुमच्या. मग बरा, तुम्ही काय करा, त्या बिचाराची मुलगी समोरून बसली आहे, तर तिला काय म्हणा तू असेल गौतमी पाटील वगैरे, तू म्हणा त्यांचा खर्च तरी कर मग सगळं. तुम्ही लक्ष घाला, तुम्ही लक्ष घाला. हा, ते गौतमी पाटीलला काय उचलायचं की नाही? अरे हो, पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही? हा हो, पण मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे. चला तुम्ही म्हणाल की गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये, कोणीतरी ड्राईव्ह करत होतं का भूत ड्राईव्ह करत होतं? तो जो कोण ड्राईव्ह करत होता त्याला पकडायला लागेल ना. पकडला, केस दाखल केली. बरं, मग तो कुठे आहे आता? मग तुझी गाडी कुठे आहे? गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकीन नाही गौतमी पाटील असेल तिला एक नोटीस द्या की तुमच्या. मग बरा, तुम्ही काय करा, त्या बिचाराची मुलगी समोरून बसली आहे, तर तिला काय म्हणा तू असेल गौतमी पाटील वगैरे, तू म्हणा त्यांचा खर्च तरी कर मग सगळं. तुम्ही लक्ष घाला, तुम्ही लक्ष घाला. दरम्यान याच प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी मंत्री चंद्रकांत पाटलांवर ट्विट करून टीका केली आहे. चंद्रकांत पाटलांनी मतदारसंघातला गुंड भरदिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून गेला. त्याच्या अटकेसाठी कधी फोन केला नाही, पण गौतमी पाटीलला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणण्यासाठी फोन केला. रोहित पवार यांनी ट्विट करत चंद्रकांत पाटलांना हा टोला लगावलाय. रोहित पवाराला काय कामधंदा आहे? स्वतःची थोडी तरी
पत राखून बोलत जा. बाबा मी काय करायला पाहिजे हे रोहित पवार यांनी आपल्याला शिकवण्याची गरज नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले. रोहित पवारला काय कामधंदा आहे? लय नेता व्हायला लागला. हा जरा तरी स्वतःची पद सांभाळून राहा रे बाबा. काय म्हणाला? कोळी युद्ध होत आहेत पुण्यामध्ये, त्यावर दादा बोलत मला- आहेत. पण गौतमी पाटीलच्या प्रकरणामध्ये मला रोहित पवारने शिकवण्याची वेळ आलेली नाही. निलेश धायवळ विषयामध्ये मी काय केलं हे काय जाहीरपणे सांगू काय? आपोआप लुकआउटची ऑर्डर निघाली काय? यांना प्रत्येक वेळेला ढोल वाजवण्याची सवय, आम्हाला नाही सवय. पुढची बातमी पाहूया. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गौतमी पाटीलच्या वाहनाच्या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला होता. पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात हा अपघात झाला होता. या प्रकरणी आता गौतमी पाटीलला अटक करा अशी मागणी जखमी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी केली आहे. दरम्यान वाहन गौतमी पाटीलच्या नावानं असल्यानं पुणे पोलिसांनी तपासासाठी गौतमी पाटीलला नोटीसही पाठवली आहे. त्यामुळे आता गौतमीला अटक होणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. हा अपघात घडल्यानंतर गौतमी पाटीलच्या कारचा चालक घटनास्थळाहून फरार झाला होता. नंतर मात्र पोलिसांनी त्याला लगेच ताब्यातही घेतलं होतं. दरम्यान आता गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघातानंतर जखमी रिक्षा चालक कुटुंबियांची कारवाई करण्याची जी मागणी केली जाते त्यावर काय कारवाई होते ते पाहावं लागेल. नृत्यांगना गौतमी पाटीलला अटक करा अशी मागणी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी आता थेटपणे केली आहे. जो कोण खरा गुन्हेगार असेल तो समोर यावा, पण प्रशासनाकडून त्यासाठी टाळाटाळ चाललेली आहे. यामध्ये आता दोन PI पण समोर आलेले आहेत, ज्यांच्याकडून हे सगळं म्हणजे सगळं जे आहे अपघात प्रसंग तो लपवलपची दाबादाबीचं त्यांच्यावर माझा दाट संशय आहे. काल रात्री जेव्हा आमचा जमाव इथे झाला होता सगळा, तेव्हा तिथे टोईन करणारा माणूस पण इथे उपस्थित होता. तो पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचू शकला नाही, कारण आमच्या सगळा गराडा इथं होता, त्यामुळे पोहोचू शकला नाही. पण त्यांना पोहोचण्याआधी तो आमच्यापर्यंत पोहोचला आणि त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टींची त्यांनी कबुली दिलेली आहे. मालुसरे सरांचा डायरेक्ट त्याच्याशी संपर्क असण्याचं आम्हाला कळलेलं आहे. चंद्रकांत दादा पाटलांनी आणि अण्णांनी मला एकदम पॉझिटिव्ह प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी आज दुपारपर्यंत DCP सरांशी फोन लावून आज दुपारपर्यंत सगळ्या गोष्टींचा छडा लावू आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळेल याचं मला आश्वासन दिलेलं आहे आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि तुमची शेवट मागणी काय असणार? माझी शेवट मागणी ही पहिल्यापासून न्यायाचीच आहे आणि न्यायाचीच असणार आहे. जो खरा आरोपी आहे तो समोर सादर करा. आम्हाला सगळ्या CCTV फुटेज दाखवा. जी गाडीची मालकीण तिथं होती ती तिथेच होती हा माझा संशय आहे आणि त्याबद्दलच्या सगळ्या CCTV फुटेज मला पाहिजेत. कोणती राजकीय व्यक्ती होती तुम्ही हे पण म्हणता? राजकीय व्यक्ती असेल नाही तर दुसरं कोणी त्यांना दबाव टाकणारी मोठी व्यक्ती असेल समाजातली, माझा त्याच्याशी घेणं देणं नाही.